मालेगाव छावणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 354/2025 प्रमाणे बाळांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत परवा रविवारच्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा दाखल करताना पीडित बालक आणि फिर्यादीस जो 12 तास छावणी पोलीस स्टेशनमध्ये त्रास झाला त्या त्रासाच्या विरोधात आज रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगावासमोर पीडित बालक आणि त्याच्या कुटुंबाने उपोषण आंदोलन केलेलं आहे। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ही घटना शुक्रवारी 19 तारखेला झालेली असताना पीडित बालकाने त्याच्या घरी 20 तारखेला सांगितली। 20 तारखेला सदर घटना सांगितल्यानंतर ज्या वेळेला 21 तारखेला सकाळी 7:15 वाजता पीडित बालकाच्या वडिलांनी डायल 112 आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करून पोलिसांना विनंती केली की आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये न बोलवता घरी येऊन या गुन्ह्याची चौकशी करून गुन्हा दाखल करा। परंतु छावणी पोलीस स्टेशन करून फोन आल्यानंतर पीडित बालकाला आणि त्या फिर्यादीला पोलीस स्टेशनमध्ये समक्ष जावं लागलं। पोलिसांनी सांगितलं की तुमच्या घरी येऊन चौकशी करता येणार नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन द्या, त्याच्यानंतर गुन्हा दाखल होईल। मग ज्या वेळेला 15-20 मिनिटांनंतर छावणी पोलीस स्टेशनला पीडित बालक आणि फिर्यादी गेला तर पीडित बालक आणि फिर्यादी पोलीस स्टेशनला जाण्याच्या आधीच मालेगाव येथील प्रतिष्ठित संगमेश्वरातील रामसेतू तालीम संघाचे दीपक पाटील त्या ठिकाणी फिर्यादी पोहोचण्याच्या अगोदरच पोलीस स्टेशनला हजर होते। आणि ज्या वेळेला दीपक पाटील पोलीस स्टेशनला हजर झाले तर त्यावेळेला त्यांनी फिर्यादीला गुन्हा दाखल करू नये अशी सूचना केली। आणि सूचना केल्यानंतर फिर्यादी ज्या वेळेला गुन्हा दाखल करणार या शब्दावर कायम राहिल्यानंतर जवळजवळ सकाळी 7:15 वाजेपासून सायंकाळी 7:15 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 12 तास लोटल्यानंतर सुद्धा फिर्यादीवर पोलिसांच्या समक्ष रामसेतू तालीम संघाचे दीपक पाटील आणि राजकीय पाठिंबा असलेले सुनील चांगरे यांनी 12 तास दबाव तयार केला गेला आणि दबाव तयार करून फिर्यादीने अशा प्रकारचा गुन्हा दाखल करू नये याच्यासाठी पोलिसांच्या समक्ष प्रयत्न केला गेला। हा प्रयत्न करताना राजकीय वर्चस्व असलेले सुनील चांगरे यांनी पोलिसांना सांगितलं की फिर्यादी हा मला जातीवाचक शिवीगाळ करतोय आणि त्यामुळे याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा। असा कोणताही प्रकार त्या ठिकाणी झालेला नसताना सुद्धा फिर्यादीने गुन्हा दाखल करू नये याच्यासाठी सुनील चांगरे यांनी पोलिसांना अशा प्रकारे सांगितलं गेलं। आणि रामसेतू तालीम संघाचे दीपक पाटील यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियावर फिर्यादीच्या विरोधात मेसेज प्रसारित करून फिर्यादीला म्हणजे फिर्याद दाखल करण्यासाठी दबाव तयार व्हावा याच्यासाठी वेगवेगळ्या तालीम संघाचे पैलवान आणि त्यांच्या तालीम संघात शिक्षा घेणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, माता भगिनी असा 500 पेक्षा मोठ्या प्रमाणावर जमाव दिवसभर छावणी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमाव करून ठेवला। फक्त याचं कारण असं होतं की फिर्यादीने फिर्याद दाखल करू नये। ज्या माता पालक त्या ठिकाणी आलेले होते त्यांना देखील पुढे करण्यात आलं आणि सांगितलं गेलं जर तुम्ही गुन्हा दाखल करत असाल तर आम्ही सुद्धा तुमच्या विरोधात विनयभंगाची आणि बलात्काराची तक्रार या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करतो। हा सगळा प्रकार घडत असताना छावणी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी फक्त हा प्रकार बघत होते आणि हा प्रकार बघत असताना कोणत्याही प्रकारे पोलिसांकडून ऍक्शन घेण्यात आली नाही। या ठिकाणी फिर्यादीला पोलिसांच्या समक्ष शिवीगाळ केली गेली, दमदाटी केली गेली, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली गेली। आणि असा प्रकार पोलिसांसमोर जर घडत असेल तर आज फिर्यादीने पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल करावी किंवा आपली तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करावी की नाही यासाठी सुद्धा एक मोठं प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालेगावातले कॅम्प विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सुद्धा फिर्यादीला सांगितलं का तू जर गुन्हा दाखल करत असशील तर तुझ्या विरोधात सुद्धा या ठिकाणी अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाची किंवा बलात्काराची ज्या महिला तक्रार देत असतील त्यांचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येईल। जर तुमचं जर बसून सेटलमेंट होत असेल तर ठीक, नाही सेटलमेंट झाली तर फिर्यादीवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात यावी असं उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प यांनी फिर्यादीच्या समक्ष आणि फिर्यादीच्या बंधू आणि पत्नीच्या समक्ष पोलिसांना सूचना केला। म्हणजे पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी फिर्यादीने फिर्याद दाखल करू नये याच्यासाठी स्वतःच्या
प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून फिर्यादीवर दबाव तयार केला गेला। या संदर्भातली तक्रार काल ज्या वेळेला आरोपीला न्यायालयात हजर केलं गेलं होतं त्यावेळेला फिर्यादीने न्यायालयासमक्ष केली आणि आज या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करण्यात येते की ज्या ठिकाणी जो जमाव त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर जमला होता त्या जमावाने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे। पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करून दमदाटी केली आहे, खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे असे दीपक पाटील आणि सुनील चांगरे यांच्यावर आतापर्यंत पोलिसांनी कोणत्याही प्रकारे कारवाई केलेली नाही। यांच्यावर पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी। जो जमाव त्या ठिकाणी जमलेला होता त्या जमावावर कारवाई करावी आणि जो पीडित बालक आहे तो किल्ला परिसरातील शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असल्याने आणि त्याच परिसरात आरोपी आणि त्याचे नातेवाईक जे त्या दिवशी पोलीस स्टेशनला जमा झालेले होते त्या ठिकाणी राहत असल्यामुळे गेल्या 2 दिवसापासून पीडित बालक आणि त्याची बहीण हे 2 दिवसापासून शाळेत जात नाहीये। लवकरात लवकर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि अशा प्रकारे याच्यानंतर सुद्धा आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांकडून खोटा गुन्हा दाखल करण्याचा जर प्रयत्न केला गेला तर तो गुन्हा न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय किंवा न्यायालयाची चौकशी घेतल्याशिवाय दाखल करण्यात येऊ नये अशी मागणी आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे।